सिंधुदुर्गातील अंगणेवाडीतील भराडी यात्रेला थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होणार आहे। लाखो लोकांचं श्रद्धास्थान म्हणून अंगणेवाडीतील भराडी आई देवीची या ठिकाणी ओळख आहे। महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या विविध ठिकाणावरून भराडी आईच्या देवीच्या दर्शनासाठी भाविक जे आहेत ते दाखल होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। भराडी आईचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी विशेष रांगांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते। यावर्षी दर्शनासाठी तब्बल 9 रांगा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। तर पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त असलेला पाहायला मिळतो आहे। पहाटेपासूनच भराडी आईच्या दर्शनाला या ठिकाणी सुरुवात होईल। मात्र त्यापूर्वी भराडी आईच्या मुख्य देऊळ आहे त्या बाजूला या ठिकाणी आकर्षक असं विद्युत रोषणाई या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आहे। भराडी आईची यात्रा उत्सव आधी मंदिर परिसर जो आहे तो आकर्षक विद्युत रोषणाईने या ठिकाणी झळालेला पाहायला मिळतो आहे। विद्युत रोषणाईनं हा सारा परिसर जो आहे तो उजळलेला पाहायला मिळतोय। सर्वसामान्य भाविकांप्रमाणे राज्यातील राजकीय नेत्यांचा सुद्धा भराडी आईवरती श्रद्धास्थान असलेलं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे विविध पक्षातील नेते भराडी आईच्या दर्शनासाठी या ठिकाणी उद्या या ठिकाणी येणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघितलं तर सध्या भराडी आईच्या यात्रोत्सवाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, अंगणेवाडी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।